दान दिलेलं आहे। त्या संघामध्ये उपासक उपासिका सहभाग आहे, भिक्खू भिक्खुनिया समान संघ भिक्खू संघ या उपस्थितीने आपण संघदान दिलेलं आहे। संघदान हे महादान असते। त्या महादानाचं जसं हे पाणी सोडणं म्हणजे याचं उदाहरण असं आहे, आपण असं पाणी का सोडतो तर आपल्या मनाला आपण समझोता करून समजू शकतो का जसं बँकेत आपण पैसे टाकतो तर त्याचं नोट करून घेतो, लेण्या देण्याच्या व्यवहारासाठी नोट करून ठेवतो। तर मग आपण कुठे 12 महिन्यानं कुठे राहतो तरी आपल्या मस्तिकात राहते का माझे एवढे पैसे बँकेत आहे, आपण नोट केलेले आहे। त्याप्रमाणे आपण जे भी दान देतो ना संघामध्ये त्याचं सुद्धा नोटेशन असते। तर हे पाणी सोडून एक साक्षीत म्हणून नोटेशन असते। पाणी सोडून हे पाणी सोडल्यानंतर जे इतिवरी वापुरा जे आम्ही दान देतो हे सुद्धा प्रेताला सुद्धा प्राप्त हो असं म्हणून मी देतो, कारण ते लोक व्याकुळ असतात, त्यांच्या सुखाहितासाठी सुद्धा हे संघामध्ये दान त्यांचं नाव घेऊन दान देतो त्यांच्या हिताने। तर जे पाणी सोडतो तर ते पाणी सोडलेलं जे बजेट आपल्याला कधी ना कधी निभावण्याच्या वेळेस ते प्राप्त होते। जसं तथागताला महाराजांनी म्हटलं का तुमचं दान दिलं आहे तर कोण साक्षीत आहे, त्या तथागत म्हणाले हे धरती साक्षात आहे। तेव्हा त्या धरतीतून एक स्त्री सुंदर स्त्री निर्माण झाली आणि म्हणाली मी साक्षीत आहो या वसुंधरा नावाची। तर या सिद्धार्थ गौतमाने अनेक जन्मात पाणी सोडून दान दिलेलं आहे, तर त्या पाणी सोडल्याचे अजून माझे केस बोलले आहे। अशी ते स्त्री तिकडे नॉर्थ ईस्टमध्ये थायलंडमध्ये बर्मामध्ये ठेवतात बुद्धविहारात, आपल्याकडे माहीत नाही। तर मतलब आहे पाणी सोडायचं म्हणजे आपण आठवण ठेवायची दिलेल्या दानाचं स्मरण करायचं, त्यावर आपलं ते कधी ना कधी आपलेवाले नोट झालेलं अकाउंटमध्ये आपलं पुण्य जमा झालेलं आहे, त्याचा आपल्याला कधी ना कधी अर्थ प्राप्त होतो। म्हणून आपण संघदान व्यक्तिगत एका भिक्षूला दान देणं तिथलं महात्म्य नाही, पण संघ राहतो, समान संघ राहतो, सामनेरी भिक्खुनी संघ राहते, भिक्खू संघ राहते, त्या संघामध्ये कुठलाही एक ज्येष्ठ भिक्षूची पूजा केल्या जात असते आणि संघदान दिल्या जात असते। तर अशा तऱ्हेनं हे बुद्ध धर्माची फार मोठी सभ्यता आहे। तर या सभ्यतानुसार आपण मी म्हणतो तसं म्हणा संसारवट्ट दुःखितो मोचनथाय हेमानि पंचशीलानि अष्टशीलानि सवर्शीलानि दशशीलानि समाधिस्वान मम परलोकगतस मातुस पितुस ज्ञातेस बुद्धेसन बुद्धस पच्चेक बुद्धस आगसमना महासमना आर्यसमनास सब्दिदान इमानी च पुष्पाणि दीपानि इमानी च कासाव वत्थानि इमानी च सपरिखारानि इमानी च अट्ठपरिखारानि भोजनानि सपानीनि सब्दिदानं देमं पूजेमि इदं मे दानं इदं मे शीलं इदं मे भावना निब्बानस्य प्रत्याहोतु इदं मे पुण्यं पेतानं उपकपति इदं मे पुण्यं सभ्ये सत्ता सभ्ये पाना सभ्ये भूता सभ्ये मनुष्या सभ्ये अरिया सभ्ये अनरिया सभ्ये देवता सभ्ये भूतला सभ्ये विनिपातिका अनुमोदन्तु साधु 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 संगम म्हणतील माझ्यासोबत। इचितं पचितं तुतं दीपमेव समिज्जन्तु सभ्ये पुरेन्तु चित्तसंकल्पा चन्दोपनोरसो यथा संपत्ति सब संपत्ति नेव च ततो निब्बान संपत्ति विना ते समज्जतु इच्छमच्यन्तकन्तो सुरक्षो जिनानुभावेन जितुपपदवो बुद्धानुभावेन हतारि संगो चरासी सद्धम्मानुभाव पालितो इच्छमच्यन्तकन्तो सुरक्षो जिनानुभावेन जितुपपदवो धम्मानुभावेन हतारि संगो चरासी सद्धम्मानुभाव पालितो इच्छेवमच्यन्तकन्तो सुरक्षो जिनानुभावेन जितुपपदवो संगानुभावेन हतारि संगो चरासी सद्धम्मानुभाव पालितो सद्धम्मपाखारं फलिकतोषि अट्टारिया अट्ट दिशासु हन्ति एतन्तरे अट्ठनाता भवन्ति उद्दङ्गुटातं जिनाठिताते
सबब मंगलं उपतो निमित्तं सब्बेति रोग गहतो समशेष निंदा सब्बंतराय भय दूषपिनगकंतं बुद्धानुभावन पवरेनुपयासुनास सब्बाव मंगलं उपतो निमित्तं सब्बेति रोग गहतो समशेष निंदा सब्बंतराय भय दूषपिनगकंतं धम्मानुभावन पवरेनुपयासुनास सबब मंगलं उपतो निमित्तं सब्बेति रोग गहतो समशेष निंदा सब्बंतराय भय दूषपिनगकंतं संगानुभावेन पवरेनुपयासुनास अभिवादनशीला च नीच बद्धपचायनो चत्तारो धम्मा वर्धन्ति आयुवन्नो सुखं बलन्ति। इस दान पुण्य से सभी के संकल्प पूर्ण हो। इस दान पुण्य से आप निरोगी सुखी रहो। इस दान पुण्य का सभी सत्व अनुमोदन करे। साधु साधु अनुमोदन।